आणि फोटोग्राफर तो क्षण टिपतायत। शाबास। जरा फोटोवाले माग लाईव्ह आहे त्यांनाही थोडस दिसू द्या। झटकाय माग बारामती। पैलवान पृथ्वीराज पाटील हात वरती करा। पैलवान प्रकाश बनकर। अशी कुस्ती लागते। नंबर 1 ची कुस्ती। कुस्तीला सुरुवात सर्जेराव चौरे वस्ताद आणि हनुमंत त्या वाघमारे दोन्ही पैलवानाला समज देत आहेत। सर्वांनी बसून घ्या। 1 नंबरची कुस्ती लागते। कुस्तीला प्रारंभ होतोय। एक महाराष्ट्र केसरी तर दुसरा उपमहाराष्ट्र केसरी अशी कुस्ती चालू झालेली आहे। महाराष्ट्राची भूमी आता जामोलदादांनी सांगितलं महाराष्ट्राची भूमी शूरवीरांची भूमी आहे, साधू संतांची भूमी आहे आणि पैलवानांची भूमी डोक्याने चालतात ते म्हणतं। अज्ञानी समाजाला ज्ञानी करतात ते संत। या संतांच्या भूमीमध्ये आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व लोकनेते पैलवान दत्ताप्पा वाघमारे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेलं मैदान आणि या मैदान मधली ही शेवटची कुस्ती। हजारो प्रेक्षक कुस्तीत तल्लीन झालेला आहे। कुस्ती हाच ध्यास, कुस्ती हा श्वास, कुस्ती हाच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास। याच नेहानं लाखो रुपयाची उधळण कुस्ती या खेळावरती होते। कुस्तीला आता काही कमी नाही, भरपूर पैसे झालेले आहेत, पण पैलवान टिकणं गरजेचं आहे। आजचा काळ, आजचा तरुण व्यसन आणि फॅशन याच दोन गोष्टींच्या आरी गेलेला आहे। आजचा तरुण दिशाहीन झालेला आहे। आजच्या तरुणाला दिशा दाखवण्याचं काम या कुस्ती खेळाच्या माध्यमातून होत असतं। कोके साहेब आतापर्यंत कुस्ती क्षेत्राकडे पाहणं, पैलवान घरात सांभाळणं, घराण्याची प्रतिष्ठा, गावचं वैभव म्हणून पैलवान सांभाळला जात होता। पण आयुष्याचं भविष्य घडवायचं असेल तर कुस्तीकडे पाहिलं तर काय वावगं ठरणार नाही। आज महाराष्ट्राचे 4 सुपुत्र डीवायएसपी आहेत। पैलवान नरसिंग यादव, पैलवान विजय चौधरी, पैलवान राहुल आवारे, पैलवान सुनील साळुंके। 10-10, 12-12 तास अभ्यास करणारा विद्यार्थी डीवायएसपी होऊ शकत नाही। पण लाल मातीत घाम गाळणारे शिंदे साहेब महाराष्ट्राचे 4 सुपुत्र डीवायएसपी आहेत। हे कौतुक, हे कसब या लाल मातीचं आहे। म्हणून आयुष्याचं भविष्य घडवायचं असेल तर कुस्तीकडे पाहिलं तर काय वावगं ठरणार नाही। पैलवान म्हणजे काय, सळसळत्या रक्ताला उकळी फोडणारा, ऐन तारुण्यात मस्तीचा खोराक खाऊन साधू संतावणी राहून रोज लाल मातीचा घामाने चिखल करणाऱ्या त्या वीरांना शूरांना पैलवान म्हणतात। कुस्तीत वतनदारी चालत नाही। आमदारचा मुलगा आमदार होईल, खासदारचा मुलगा खासदार होईल, पण कुस्ती अंगात असावी लागते, रक्तात असावी लागते, तेव्हा शक्य होत असतं। तू रनिंग कर माझा दम वाढेल होणार नाही, तू बैठक मार माझं पट मोठं होतील होणार नाही, टोक्याचे गाव सोसल्याशिवाय देव पण नाही। आता जर बापांनी सांगितलं कष्ट करावं लागतं, कष्टाला पर्याय नाही कुस्तीत। पण तालमीत गेल्यानंतर कोण किती मोठा पैलवान होईल, कुणाची जोड किती मोठी होईल, ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग। पण माणसासारखं समाजात वागायचं कसं आणि माणसासारखं जगायचं कसं ही लाल माती खऱ्या अर्थानं शिकवत असते। ही वस्तुस्थिती आहे। कुस्ती करा पैलवान। प्रत्येक विद्यार्थीच कलेक्टर IPS होतात असं नाही। माती आणि माता वेलांटीचा फरक आहे। जन्म देते ती माता, आयुष्यभर सांभाळ करते ती माती। म्हणून ही नाती, ही नीती खऱ्या अर्थानं जपायची आणि जोपासायची असतात। शेतकऱ्यांनी जपलेली जोपासलेली कुस्ती आहे। कुस्ती खेळावर राजेश्री शाहूराजांनी फार मोठं नितांत प्रेम केलं। कोल्हापूरला कुस्ती पंढरी बनवलं। राजेश्री शाहूराजांनी इंग्रज सरकारला कणाईन माणसं पाहिली होती, पण ताटकणेची माणसं या कुस्तीच्या माध्यमातून निर्माण केली ती राजेश्री शाहूराजांनी। राजाश्रय संपला, लोकाश्रयातून दानदार मंडळी समोर आली। लाखो रुपयाची उधळण कुस्ती खेळावरती व्हायला लागली। म्हणून कुस्ती परंपरा आज जिवंत आहे। या महाराष्ट्राच्या अनेक पैलवानांनी महाराष्ट्राची माती किती कसदार आहे आणि पाणी किती दमदार आहे हे संपूर्ण हिंदुस्थानाला दाखवून दिलं। अनेक पैलवान जागतिक कीर्तीचे पैलवान झाले। मगाजी हिंद केसरी मारुतीभाऊ मानेंचं
वर्णन सांगितलं. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कायमस्वरूपी खंबीरपणे मारुतीभाऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभा असायचे. पैलवानकी संपली. सांगलीचं एक शिष्टमंडळ दिल्लीला गेलं होतं राजीव गांधींना भेटायला. स्वतंत्र सेनाने धुळाप्पांना नवलीला कॉप्ट करून खासदार घ्या म्हणून. आणि मारुतीभाऊ संगट गेले होते बरोबर. त्यांच्या एका हॉलमध्ये बसल्यानंतर राजीव गांधी आले. सगळे उठून उभा राहिले पण मारुतीभाऊ काही उठून उभा राहिले नाहीत. पैलवान होते कसे उभा राहणार. पेला विचारले हे कोण आहे. पेने सांगितलं ये तो पैलवान मारुती माने, भारत को गोल्ड मेडल दे आहे. आप क्यों नाही होते खासदार म्हणले. केवळ पर्सनॅलिटीला पाहून 144 किलो वजन होतं. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत वळी मालवला तर एका रेषेत सरळ जाणार अशी पर्सनॅलिटी होते. पर्सनॅलिटीला पाहून राजीव गांधीने खासदार केलं मारुतीभाऊंना. असं महाराष्ट्रातलं एकमेव उदाहरण. लोकसभेचे खासदार आणि गावचे सरपंच, तेव्हा गावचे सरपंच पण होते. ही वस्तुस्थिती. कुस्ती करा. आज कोण कुठल्या पक्षाचा आहे आम्हाला बघायचं नाही. आम्ही कुठल्या पक्षाचे विरोधक नाही, कुठल्या पक्षाचा समर्थक नाही. पण आज अनेक महाराष्ट्राचे पैलवान आमदार म्हणून आहेत. नारायणबा पाटील आमदार आहेत. मुरलीधर अण्णा मोहोळ केंद्रीय मंत्री आहेत. पैलवान चांगले होते ते. संतोष बांगर तेही चांगले पैलवान होते. कोण कुठल्या पक्षाचा आहे आम्हाला बघायचं नाही. पण पैलवान कुठंही कमी नाही. पैलवान खऱ्या अर्थानं प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर झालेले आहेत. जयकुमार गोरेभाऊ तेही चांगले पैलवान होते. भोसले एम शाळेचे. कुस्ती करा पैलवान. डाव प्रतिडाव पाहिजेत. डाव मारून कुस्ती होते. दत्तात्रय हनुमंत चव्हाण कुरडू यांच्याकडून कुस्तीची उत्कृष्ट कॉमेंट्री चालू आहे. त्याबद्दल मी कुस्ती निवेदक युवराज केचे माझ्यासाठी 500 रुपयाचं त्यांच्याकडून ऑनलाईन बक्षीस आलेलं आहे आणि माझ्या वाणीचं त्यांनी कौतुक केलेलं आहे. धन्यवाद. कुस्तीची कॉमेंट्री आणि इतर खेळाची कॉमेंट्री यात फरक आहे. वस्तुस्थिती समोर काय चालू आहे हे योग्य टायमिंगला आठवावं लागतं. त्याच्याबद्दल काय बोलायचं कसं बोलायचं हे वटवावं लागतं. नंतर प्रेक्षकापुढं पटवावं लागतं. काय अंगलोट आलं तर मिटवावं लागतं. बोलणारा एकटा असतो, ऐकणारे ऑडिटर असतात. शब्दही शस्त्र आहे. इथं आलेल्यापैकी कोण मुक्क नाही, सगळ्याला बोलता येतं. पण त्या बोलण्यात काही दम असावा लागतो, दर्द असावा लागतो, तेव्हा शक्य होत असतं. या महाराष्ट्रामध्ये कुस्ती कॉमेंट्रीची सुरुवात बापूसाहेब राडेंनी केली. पुढं शंकरांना पुजारी यांनी त्याला खऱ्या अर्थानं रंगरंगोटी आणली आणि त्यांच्या माध्यमातून आमच्यासारखे असंख्य निवेदक या महाराष्ट्रामध्ये तयार झाले. 1 जानेवारीपासून आज 7 एप्रिल आत्तापर्यंत माझे 50 मैदानं झालेले आहेत या सीझनमध्ये आणि पुढं 30 मैदानं बुक आहेत. काल मी पुण्याला होतो. संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या कन्या भगीरथी माता त्यांचं गाव एलवडी म्हणून. काल त्या मैदानाला होतो. उद्या पुणे जिल्ह्यात खेड तालुक्यात आळंदीपाशी मैदान आहे. परवा दिवशी जालन्याला मैदान आहे. अखंडपणे संपूर्ण महाराष्ट्रात 36 जिल्हा आहेत. 36 जिल्ह्यामध्ये 30 जिल्ह्याला कुस्तीला अस्तित्व आहे. पण खरं सोलापूर, सांगली, सातारा, पुणे आणि नगर याच 5 जिल्ह्यामध्ये जास्त पैलवान. तशी वस्तुस्थिती बघितली तर तुमच्या मुंबई भागातही अनेक मैदान आलो होतो. ठाण्याला 19 फेब्रुवारीला फार मोठं मैदान झालं. ठाण्यालाही आलो होतो. मीरा भाईंदरला येतो प्रत्येक वर्षी मुंबईमध्ये. कुस्ती करा पैलवान. डाव प्रतिडाव पाहिजेत. त्याचबरोबर बागाव असतात यांच्याकडूनही माझ्या आवाजाचं कौतुक करून मी कुस्ती निवेदक युवराज केचे माझ्यासाठी बागाव असतात यांनी 200 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. धन्यवाद. नंबर 1 ची कुस्ती चालू आहे. या मैदानामधली पृथ्वीराज पाटील कुस्ती करा. प्रकाश कुस्ती करा. डाव मारून कुस्ती होते. एक महाराष्ट्र केसरी, एक उपमहाराष्ट्र केसरी आहे. दोघांच्याही घराण्याला कुस्तीचा फार मोठी वलय आहे. कुस्ती करा. पुरुषार्थाने मर्दुमकी गजावल्यानंतर जो पैसा मिळतो त्याला बक्षीस म्हणतात. पैसे आणि बक्षीस यात फरक आहे. घरातही पाणी असतंय, देवापुढेही पाणी असतंय. देवापुढल्या पाण्याला तीर्थ म्हणलं जातं, घरातल्या पाण्याला पाणीच म्हणलं जातं. घरातही अन्न असतंय, देवापुढेही अन्न असतंय. देवापुढल्या अन्नाला प्रसाद म्हणलं जातं. तसं पुरुषार्थाने मर्दुमकी गाजवल्यानंतर जो पैसा मिळतो त्याला बक्षीस म्हणतात. कलाकाराने कला सादर केल्यानंतर जो पैसा मिळतो त्याला बक्षीस म्हणतात. कारण हे कलेचं युग आहे, कलियुग आहे.
कला प्रत्येक जणाकडे असते, ती सादर करता यावं लागते. सादर करण्याचा अनेक जण प्रयत्न करतात, पण त्या कलेला वावही मिळावा लागतो. हे कलेचं युग आहे, कलियुग आहे. कला हेच जीवन आहे. कुस्ती करा. चौदंडी झाली, गर्दन केस झाली, भात्यातले बाण बाहेर काढा, धनुष्यावर योजना करा. पृथ्वीराज, प्रकाश, हजारो प्रेक्षक कुस्तीत तल्लीन झालेला आहे. कुस्ती करा. दोन्ही पैलवानचं फार मोठं नाव आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर रोज मैदान आहेत, रोज दोघांच्या कुस्ती आहेत. महाराष्ट्र केसरी अधिवेशन चालू वर्षीचं गाजवलं. परवाच दिवशी संभाजी शिंदे साहेब, सोलापूर जिल्हा शिवसेना यांच्या मनाला आनंद वाटून संभाजी शिंदे साहेब यांच्याकडून कुस्तीची उत्कृष्ट कॉमेंट्री चालू आहे. त्याबद्दल मी कुस्ती निवेदक युवराज केचे माझ्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. शिंदे साहेब, मेरा आवाज मेरी पहचान आहे. माझा आवाज हीच खरी माझी ओळख आहे. आवाज ही निसर्गाची देणगी असते. अमिताभ बच्चन हे आपल्याला नाव सगळ्याला माहित आहे. फिल्म सिटीत येण्या अगोदर आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर गेले होते. मला नोकरी द्या म्हणून, मी ॲडव्हर्टाईज करतो, जाहिरात करतो म्हणून. तिथे इंटरव्ह्यू घेतली आणि तिथं त्यांना रिजेक्ट केलं. का तर तुमचा फटका आवाज आहे. कभी कभी भी ऐसा होता है, हा फटका आवाज आहे म्हणून त्यांना रिजेक्ट केलं. पण त्यांनी फिल्म सिटीत येऊन त्यांचं फार मोठं नाव झालं. आज सगळी जग त्यांच्या आवाजाची नक्कल करते. ही वस्तुस्थिती आहे. नक्कल करण्यासाठी सुद्धा अक्कल असावी लागते. कुस्ती करा पैलवान, शाबास. कुस्ती करा. डाव प्रतिडाव पाहिजे, अटॅक आक्रमण पाहिजे. कुस्ती करा, शाबास. तगडी कुस्ती, जबरदस्त मैदान. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, लोकनेते पैलवान दत्ताप्पा वाघमारे आपणच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून प्रत्येक वर्षी वाघमारे परिवार महाराष्ट्रात एक ऐतिहासिक मैदान घेतात. शाबास. दोघांनी एकमेकाच्या चड्ड्या पकडलेल्या आहेत, बैलाच्या इसनी पकडल्यासारख्या. वस्ताद, दोन्ही पैलवानला सूचना करा, समज द्या. कुस्ती करण्यासाठी डाव प्रतिडाव पाहिजेत. हजारो प्रेक्षक आहेत, कुस्तीत तल्लीन झालेले आहेत. कुस्ती करा. चड्डी डावापुरती पकडली जाते, डाव मारून कुस्ती होते. पैलवानाची किंमत नावात नसते, डावात असते. शाबास. ओ कराटाळ्या. अरे बाप रे, मशिनरी तापले आणि प्रकाश बनकरने कब्जा घेतला. दोघांची मशिनरी तापलेली आहे. हांबी कोचकमणे. दोन्ही पैलवान त्याच तोला मोलाचे आहेत. खरोखर महाराष्ट्रातली नाही, भारत देशातली एक अव्वल दर्जाची कुस्ती आज नामदेव नाना वाघमारे यांनी आयोजित केलेली आहे. या मैदानावरती या महाराष्ट्राचे अनेक रती महारथी पैलवान लढून गेले 25 वर्ष या मैदानाचं नियोजन केलं जातं. डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील, पैलवान आबा सोळ, पैलवान नितीन खुर्द, पैलवान सुरेश पाटील घोडकिंडी, पैलवान मारुती तात्या माळी, पैलवान दिलीप सिंग गाडेवाले, पैलवान पवन कुमार मुंबई रेल्वे सेंटर, पैलवान ऐसाब अहमद, पैलवान सर्जीराव घोडके. अनेक कुस्त्या या मैदानावरती झाल्या. आबा सोळ, असलम काजी, चंद्रहार पाटील, नितीन खुर्द, अनेक पैलवानाच्या कुस्त्या झाल्या. समाधान घोडके या मैदानावरती लढला. तगडी कुस्ती चालू आहे. दिवस निघून जातात, आठवणी मनात राहतात, पण त्या आठवणींना उजाळा देण्याचं काम या लाल मातीच्या माध्यमातून, या कुस्ती खेळाच्या माध्यमातून होत असतं. पैलवान प्रकाश बनकरने पृथ्वीराजचा कब्जा घेतलेला आहे आणि झोळी बांधण्याचा प्रयत्न होता. डावाचं नाव झोळी. खालून पृथ्वीराज निघण्याचा प्रयत्न करतोय. तो खालचा पृथ्वीराज पाटील आहे का शिंदे साहेब, तो सेना दलात आहे. या लाल मातीनं त्याला जन्माची भाकरी दिलेली आहे. फौजी आहे, फौजी. आज 1.25 लाख रुपये पगार आहे त्याला. त्याचे पोस्टिंग झालं मागच्याच 15 दिवसात. तगडी कुस्ती, जबरदस्त मैदान. खालून निघण्याचा प्रयत्न करतोय पृथ्वीराज.
2022चा महाराष्ट्र केसरी. सुई पडली तर आवाज येईल एवढी शांतता आणि स्तब्धता आहे. हे कसब, हे कौतुक वाघमारे फॅमिलीचं आहे, वाघमारे परिवाराचा आहे. कोपराचा घुटणा मानेवर ठेवलेला आहे. मरावे परी कीर्तिरूपी वरावे. आज आप्पा आपल्यामध्ये नाहीत, पण कीर्तिरूपानं नाव आपल्यामध्ये आप्पांचं आहे. ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे, पण जीवनात येऊन केलेलं चांगलं केलेलं काम हे कधी वाया जात नाही. अशी कुस्ती, एक नंबरची कुस्ती. दोन्ही पैलवान कष्टाळू आहेत, मेहनती आहेत. कुस्तीत सजासजी कुणाला काय मिळत नाही, कष्टाशिवाय 1 रुपया मिळत नाही कुस्तीत. आणि कष्टाची लक्ष्मी दगा देत नाही आणि पापाची लक्ष्मी जगू देत नाही, ही वस्तुस्थिती आहे. कुस्ती करा पैलवान. प्रकाशने कब्जा घेतलेला आहे. याच माळशिरस तालुक्यातला मांडवे गावचा सुपुत्र आहे. त्याचे चुलते पैलवान तानाजीबा बनकर तेही आपल्यामध्ये नाहीत. 1987 सालचे महाराष्ट्र केसरी आणि कैलासवासी दत्ताप्पा वाघमारे यांचे जीवाभावाचे मित्र. पण नानांनी आजही लाल मातीतली जी नाती आहेत ते खऱ्या अर्थानं जपलेली आहेत, जोपासलेली आहेत. म्हणून आज वाघमारे परिवारावरती प्रेम करणारे नानांचे सर्व तालुक्यातले सहकारी आज इथं उपस्थित आहेत. गौतम बाबा असतील, अप्पासाहेब टेळे असतील, रावसाहेब अप्पा मगर असतील, सर्व तालुक्यातले बाळासाहेब लवटे पाटील असतील. कुस्ती करा पैलवान. कोपराचा घुटणा मानेवरती ठेवलेला आहे. मानेतला कस काढण्याचं काम चालू आहे, पण पैलवानाची मान हे मजबूतच असते. पैलवानाची मान ही मजबूतच असावी लागते. हातीची मान, सापाची मान आणि पैलवानाची मान. हातीच्या मानेतला जीव गेला की सोंड उचलत नाही, सापाच्या मानेतला जीव गेला की फाना काढता येत नाही, आणि पैलवानाच्या मानेतला जीव गेला की कुस्ती करता येत नाही. म्हणून पैलवानाची मान, हातीची मान आणि सापाची मान ही मजबूतच असावी लागते. कुस्ती करा पैलवान. लढत झाल्यानंतर पहिलं तास तास मान वडायची, बरोबर आहे का आपा? मानत ताकद यावावी, मानत जीव यावा. म्हणून आता सहज ठोका टाकतो पैलवान, लगेच मान तिरकी करतोय. सांगा की पंच समोरचा ठोका टाकतोय म्हणून. कुस्तीत बदल होत गेला काळाच्या योगानुसार. जोर बैठकीची कुस्ती राहिली नाही, आता टेक्निकची कुस्ती आली. टेक्निक महत्वाचं आहे कुस्तीला. आता बदल होत जातो, बदलत जातं. मातीतली कुस्ती आपल्या बापदादाने आजोबा पंजोबाने वाढवलेली ही मातीतली कुस्ती आहे. पण आंतरराष्ट्रीय क्षेत्रात चमकायचं असेल तर मॅटला पर्याय नाही. मॅटवरचं तेवढं प्रशिक्षण घ्यायलाच पाहिजे. ज्याला मॅटवर जे डाव चालतात ते मातीत चालत नाहीत, जे मातीत चालतात ते मॅटवरती चालत नाहीत. वेळेने नेमाने बांधलेली कुस्ती आहे. आणि कोरोनाच्या कालखंडानंतर खऱ्या अर्थानं कुस्ती क्षेत्रामध्ये मोठ्या पैलवानाची संख्या, ज्योतिराम सत्यवान, ही मोठ्या पैलवानाची संख्या खऱ्या अर्थानं कमी झाली. पहिलं एका जोडीत ओपन गटात 20-25 दावेदार असायचं महाराष्ट्र केसरीला. आता 2 किंवा 4 आहेत. पैलवानाची संख्या भरपूर झाली, पण प्रतवारी खऱ्या अर्थानं कमी झालेली आहे. कुस्ती करा पैलवान, कुस्ती करा. आणि त्यात 2 संघटना, 2 अधिवेशन. माझी आज इथं ज्येष्ठ मंडळी आहेत, त्यांना काम सांगण्या इतपत मी मोठा नाही, पण आपण जर उद्धव ठाकरे साहेबांच्या कानावर घातलं, कुस्तीची एकच संघटना आहे आणि त्याच संघटनेच्या माध्यमातून एकच अधिवेशन व्हावं, अशी जर माझी विनंती, आपण जर उद्धव ठाकरे साहेबांच्या पुढे ही विनंती केली आणि उद्धव ठाकरे साहेब ते करू शकतात. कारण शरदचंद्रजी पवार साहेब गेले 40 वर्ष महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद त्यांनी चालवली. कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ, यशवंतराव चव्हाण, भाऊसाहेब हिरे, जी.डी. पुलाड, वसंतदा पाटील, वसंतराव नाईक, शंकरराव मोहिते पाटील या मंडळींनी 1953ला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना केली होती. 53 पासून 60 पर्यंत महोत्सव भरायचा. हे मंडळ गेल्यानंतर पूर्ण धुरा शरदचंद्रजी पवार साहेबांच्या हातात आली. पण गेले 4 वर्षाच्या कालखंडात, 3-4 वर्ष झालं, पवार साहेबांकडून ही सूत्र निघाली आणि 2 संघटना झाल्या, 2 अधिवेशन व्हायला लागली, 2 महाराष्ट्र केसरी व्हायला लागले. जर 2 म्हणलं तर त्यात उपयोग होणार नाही, तेवढी क्रेज राहणार नाही. आपण उद्धव ठाकरे साहेबांच्या पुढे हे म्हणणं मांडावं आणि तो मुद्दा
उद्धव ठाकरे साहेबांनी जर उचलून धरला तर एकच अधिवेशन होईल. मी बोलतोय ते कुस्ती शौकीनाला मान्य असेल तर जोरात टाळ्या करचाल. एकच अधिवेशन व्हावं. लाईव्ह चालू आहे. आम्ही कुठल्याच दोन्ही संघटनेत कुठल्या संघटनेचा समर्थक पण नाही, कुठल्या संघटनेचा विरोधक पण नाही. ते रावसाहेब बाप्पा मागे बसलेत का? त्यांनी गेल्या वर्षी ठामपणे सांगितलं होतं शरद पवार साहेबांच्या समोर. त्यांना पुरस्कार दिला 27 एप्रिल 2024 ला पवार साहेबांनी. आणि त्या ठिकाणी मलाही शरदचंद्रजी पवार साहेबांनी पुरस्कार दिला. पण आप्पांनी ठामपणे सांगितलं, साहेब तुम्ही जसं राजकारणात लक्ष घातलंय तसं कुस्तीकडे घाला. कुस्ती खेळ आहे, कुस्ती खेळाचा खेळखंड व्हायला लागलाय. बरोबर आहे का आप्पा? आणि ते साहेबांनी मान्य केलं. पैलवान रावसाहेब मगरने सांगितलं आणि मी त्याचा विचार करू, येणाऱ्या काळात मी त्याचा विचार करीन. हे पवार साहेबांनी तिथं उद्गार काढले. पुण्यामध्ये कात्रजला फार मोठा कार्यक्रम घेतला होता. तर आपण थोडंसं लक्ष घातलं, उद्धव ठाकरे साहेबांना विनंती केली तर हे शक्य होऊ शकतं. आपली कुस्ती बदनाम नाही होऊ द्यायची. फार मोठं वैभव आहे महाराष्ट्राच्या कुस्तीचं. सोन्यासारखी माणसं या लाल मातीने, या कुस्तीने आपल्याला दिलेली आहेत. पुढची पिढी जर कुस्ती क्षेत्राकडे वळवायची असेल तर एकच अधिवेशन झालं पाहिजे. महाराष्ट्र केसरी महाराष्ट्रात मानाची मानली जाणारी स्पर्धा आहे, पण त्या स्पर्धेची क्रेज कमी झाली नाही पाहिजे. 2 अधिवेशन म्हणल्यानंतर जरा अवघड होतंय. जर तसं आम्ही कुठं बोलायला गेलो तर लगेच आम्हाला म्हणते ती मग तुम्हाला काय अडचण आहे, राष्ट्रवादीत 2 गट, शिवसेनेत 2 गट, मग 2 अधिवेशन का नको? 2 उपमुख्यमंत्री. त्या राजकारणाचं आम्हाला काही घेणं देणं नाही. आग लागू द्या राजकारणाला, पण आमचं एकच अधिवेशन व्हावं एवढी विनंती आहे आमची. कुस्ती करा. शबास. प्रकाश बनकर आक्रमण झालेला आहे. घुटना ठेवतोय प्रकाश. ओ भले भले भले, भारत माता की. आवाज येऊ द्या की जरा. भारत माता की. ओ आहे गुरु, आहे गुरु, आहे गुरु. करा टाळ्या. याला म्हणायचं कुस्ती, आणि अशी असती कुस्ती. प्रकाश पंचाचा निर्णय, आणि पंचाच्या निर्णयानुसार प्रकाश बनकर विजय झालेला. हलीवाले थांबा. हो, अतिशय शांततेत मैदान पार पडल्याबद्दल तमाम कुस्ती शौकीन, सर्व पैलवान मित्र, वसाहत मंडळी सर्वांचं मी कुस्ती निवेदक युवराज केचे मनपूर्वक आभार मानतो. झालेली सेवा पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो. बोलण्याच्या योगामध्ये कुणाचं मन दुखावलं असेल तर मोठ्या मनाने माफ करा, माफी मागतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.